नमस्कार. आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त 1 वाटी साबुदाणा टाकून छान उपवासाचा चमचमीत आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ बनवणार आहे. अतिशय झटपट आणि अगदी 10 मिनिटांमध्ये बनून तयार होणारी अशी ही रेसिपी आहे. कधीतरी आपण साबुदाणा भिजत टाकायला विसरलो तर अशा पद्धतीची ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बनवणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी या ठिकाणी मी गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 वाटी साबुदाणा टाकून घेतला आणि मंद आचेवरती साबुदाणा आपल्याला फक्त कडक होईपर्यंत म्हणजेच छान याचा मॉइश्चर जाईपर्यंत भाजायचा आहे. याचा रंग वगैरे आपल्याला बदलवायची आवश्यकता नाही आहे. तर मंद आचेवरती 1.5 ते 2 मिनिटे हा साबुदाणा मी छान असा पॅनमध्ये परतून घेतलेला आहे. तर साबुदाणा छान कडक झालेला आहे. आता मी एका प्लेटमध्ये हा साबुदाणा काढून पूर्णपणे थंड करून घेतला. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला मिक्सरला बारीक असा फिरवून घ्यायचा आहे, वाटून घ्यायचा आहे. तर याची छान मस्त अशी पावडर बनवून तयार झालेली आहे. आता ही साबुदाण्याची पावडर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. साबुदाणा चिकट असल्यामुळे खूप जास्तही बारीक होत नाही. त्यामध्ये थोडे थोडे बारीक कण साबुदाण्याचे राहतात. तर तेवढाच बारीक आपल्याला करायचा आहे. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी पाव वाटी एवढे भाजून घेतलेले आणि थोडेसे साल काढून घेतलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहे. शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान असे वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये. आता ही शेंगदाण्याची पावडरसुद्धा मी यामध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर 2 बटाटे घेतलेले आहेत. बटाट्यावरची साल काढून बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि बटाट्याला बारीक बारीक फोडीमध्ये कट करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या, पाव चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर खात असतील तरच कोथिंबीर वापरा, नाहीतर नाही वापरली तरीसुद्धा चालेल. तर मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर हे बटाटे मिक्सरला बारीक करत असताना आपल्याला यामध्ये पाणी वगैरे टाकण्याची आवश्यकता पडत नाही. तर तुम्ही बघू शकता मी छान बटाटे अगदी बारीक अशी पेस्ट या बटाट्याची तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. लिंबाचा रस टाकून घेतल्यामुळे खूप छान मस्त टेस्ट या पदार्थाला येते. तर आता सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आणि साबुदाणा, शेंगदाणे आणि या बटाट्याच्या पेस्टचा आपल्याला एक गोळा मळून तयार करायचा आहे. आवश्यकता वाटल्यास तुम्ही यामध्ये थोड्याशा पाण्याचा वापर करून घेऊ शकता. तर इथे छान असा गोळा मळून तयार झालेला आहे. तर आता हा गोळा आपल्याला 10 मिनिटासाठी मुरत ठेवायचा आहे. कारण आपण कच्चा साबुदाणा वापरलेला आहे, त्यामुळे गोळा मुरत ठेवणे खूप गरजेचे आहे. तर बघा 10 मिनिटासाठी हा गोळा मी छान असा मुरत ठेवला होता. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता गोळा छान असा मुरलेला आहे. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण बनवत आहे उपवासाचे इन्स्टंट साबुदाणा वडे. चला तर मग आता आपण याचे वडे तयार करायला घेऊया. वडे थापण्याच्या आधी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि भिजून घेतलेल्या पिठामधून थोडासा छोटासा एक गोळा घ्यायचा आहे आणि छान त्याला गोलाकार देऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याचा वडा छान असा थापून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान मस्त गोलाकार असा साबुदाणा वडा आपला बनवून तयार झालेला आहे. आता राहिलेल्या सगळ्या पिठाचे वडे मी सारख्याच पद्धतीने थापून तयार करून घेतलेले आहेत. चला तर मग खूप जास्त वेळ हे वडे न ठेवता लगेचच आपण हे वडे तळायला घेऊया. वडे तळण्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान आपल्याला हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आहे आणि हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे. एका वेळी तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच वडे तेलामध्ये टाकायचे आहे. खूप जास्त गर्दी तेलामध्ये करायची नाही आहे. तर बघा मी 4 वडे तेलामध्ये टाकून घेतलेले आहे आणि हाय टू मीडियम फ्लेमवरती हे वडे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप छान असे हे वडे बनवून तयार झालेले आहेत. मंडळी, वडे अजिबात तेलामध्ये फुटत नाहीत. वड्यांवरती आपल्याला चमच्याने थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे वडे बघा 1 मिनिट तेलामध्ये छान असे सेट झाल्यानंतर पलटून घ्यायचे आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा वडे छान असे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता सगळे वडे मी छान असे पलटून घेतलेले आहेत. अगदी छान परफेक्ट असे वडे बनवून तयार होतात. तर हे वडे बघा हाय टू मीडियम फ्लेमवरती मी छान तांबूस रंग येईपर्यंत छान खमंग होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. तेलावरील संपूर्ण बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला हे वडे तेलामधून बाहेर काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप छान असे हे वडे तळून झालेले आहेत.
विशेष म्हणजे अशा पद्धतीने तयार केलेले हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत. राहिलेले सगळे वडेसुद्धा मी सारख्याच पद्धतीने तळून घेतले. तर तुम्ही बघू शकता वडे किती छान अगदी खरपूस झालेले आहेत. छान खुसखुशीत होतात. वड्याचं वरचं आवरण छान मस्त कुरकुरीत आणि आतून अगदी छान मस्त पोकळ असे हे वडे बनून तयार होतात. चला तर मग या नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने झटपट बनणारे हे साबुदाण्याचे वडे एकदा नक्की बनवून बघा. चवीला सुद्धा अप्रतिम असे बनून तयार होतात. भिजवलेल्या साबुदाण्यापेक्षा या पद्धतीने बनवलेले वडे अजिबात तेलकट होत नाही. भिजवून घेतलेल्या साबुदाण्याचे वडे खूप जास्त तेलकट होतात आणि हे वडे जे आहेत ते खूप जास्त वेळ छान कुरकुरीत बनून राहतात. तयार करून घेतलेले हे वडे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर खायला घेऊ शकता. चला तर मग तुम्हाला आजची माझी ही खमंग आणि खुसखुशीत अशी साबुदाणा वड्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.